वारीचा खरा अर्थ. आषाढ महिना जवळ आला होता. गावातील वातावरणात एक वेगळीच उत्सुकता पसरली होती. प्रत्येक घरातून अभंगांचे सूर ऐकू येत होते. ज्ञानोबा माऊली तुकाराम या जयघोषानं गावातील रस्ते दुमदुमून गेले होते. साताऱ्याजवळच्या एका छोट्याशा गावात गणू नावाचा एक तरुण राहत होता. शेती, संसार आणि रोजच्या धावपळीत तो पूर्णपणे गुंतून गेला होता. त्याची आई मात्र विठ्ठलाची निस्सीम भक्त होती. दररोज सकाळी ती तुळशी समोर दिवा लावत असे आणि म्हणत असे, पांडुरंगा, माझ्या लेकरांवर कृपा ठेव. आई प्रत्येक वर्षी वारीला जात असे, पण गणूला हे कधीच समजत नसे. तो आईला नेहमी विचारायचा, आई, एवढे किलोमीटर चालत पंढरपूरला जाण्याची गरज काय? देव तर सर्वत्र आहे ना? आई हसून म्हणायची, बाळा, देव सर्वत्र आहे हे खरं, पण वारी म्हणजे फक्त पंढरपूरला जाणं नाही. वारी म्हणजे स्वतःला शोधण्याचा प्रवास आहे. गणूला तेव्हा तिचे शब्द समजत नसत. एके वर्षी आईची तब्येत बरी नव्हती, तरीही ती वारीला जाण्याचा हट्ट करत होती. गणू म्हणाला, आई, यावर्षी तू जाऊ नकोस. मी शांतपणे म्हणाले, माझं शरीर थकले असेल, पण माझं मन ते अजूनही विठुरायाच्या भेटीसाठी तळमळते. शेवटी गणूनं ठरवलं की तो स्वतः आईसोबत वारीला जाईल. वारीचा पहिला दिवस उजळला. पहाटेच्या थंड वाऱ्यात टाळ मृदुंगांचे सूर घुमू लागले. विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. वारकरी भगव्या पताका घेऊन पुढे चालत होते. कुणाच्या गळ्यात तुळशीमाळ होती, कुणाच्या हातात टाळ, तर कुणाच्या खांद्यावर वीणा होती. गणूनं पाहिलं की वृद्ध, तरुण, महिला, लहान मुले सर्वजण एकाच आनंदात चालत होते. ना श्रीमंत ना गरीब, ना मोठा ना लहान, सगळे फक्त विठ्ठलाचे वारकरी होते. पहिल्या दिवशी काही किलोमीटर चालल्यानंतर गणू थकून गेला होता. तो म्हणाला, आई, अजून किती चालायचं आहे? आई हसून म्हणाली, बाळा, पाय थकले तरी मनानं विठ्ठलाचं नाव घेत राहिलं की चालणं सोपं होतं. रात्री मुक्कामाच्या ठिकाणी भजन सुरू झालं. एक वृद्ध वारकरी अभंग म्हणत होते. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटावरी ठेवोनिया. गणू शांतपणे ऐकत होता. त्या अभंगातील शब्द त्याच्या मनात उतरू लागले. दुसऱ्या दिवशी एका वृद्ध आजोबांच्या पायात मुरगळ आला. क्षणाचाही विचार न करता अनेक वारकरी त्याच्या मदतीला धावले. कोणी त्यांना पाणी दिलं, कोणी औषध आणलं, कोणी त्यांचं सामान उचललं. गणू आश्चर्यचकित झाला. तो आईला म्हणाला, हे लोक एकमेकांना ओळखतही नाहीत, तरी एवढी मदत का करतात? आई म्हणाली, वारी शिकवते की प्रत्येकामध्ये विठ्ठल आहे आणि दुसऱ्याची सेवा म्हणजे साक्षात विठ्ठलाची सेवा. त्या दिवसापासून गणू बदलू लागला. तोही इतरांना मदत करू लागला. कोणाला पाणी दे, कोणाचं सामान उचल, कोणाला आधार दे, यातच त्याला आनंद मिळू लागला. दिवसामागून दिवस जात होते. टाळ, मृदुंग, अभंग, नामस्मरण आणि भक्तीच्या वातावरणात गणूचं मन पूर्णपणे बदललं. एका रात्री तो आकाशातील ताऱ्यांकडे पाहत बसला होता. तो आईला म्हणाला, आई, आता मला समजू लागलं आहे की वारी म्हणजे फक्त चालणं नाही. आईनं विचारलं, मग काय आहे वारी? गणू म्हणाला, वारी म्हणजे अहंकार सोडणं, वारी म्हणजे प्रेम शिकवणं, वारी म्हणजे सेवा करणं, वारी म्हणजे प्रत्येकामध्ये विठ्ठल पाहणं. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. काही दिवसांनी अखेर पंढरपूर जवळ आलं होतं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल या जयघोषानं वातावरण भारावून गेलं. गणूचं हृदय जोरात धडधडत होतं. चंद्रभागेच्या तीरावर पोचल्यावर त्यानं स्नान केलं. मंदिराच्या रांगेत उभा असताना त्याच्या मनात अनेक विचार येत होते. इतक्या दिवसांचा प्रवास, इतकी भक्ती, इतकं नामस्मरण आणि अखेर तो क्षण आला. त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेतलं. विटेवर उभा असलेला सावळा विठ्ठल कमरेवर हात ठेवून जणू त्याचीच वाट पाहत होता.
गोणूच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो मनोमन म्हणाला, विठुराया, मी तुला शोधायला पंढरपूरला आलो होतो, पण तू तर या संपूर्ण प्रवासात माझ्याच सोबत होतास. त्याला जाणवलं की विठ्ठल हा मंदिरात फक्त नाही, तो वारकऱ्यांच्या सेवेत आहे, अभंगांच्या सुरात आहे, आईच्या श्रद्धेत आहे आणि प्रत्येक माणसाच्या मनात आहे. गावी परतल्यावर गणू पूर्णपणे बदलला होता. तो दररोज नामस्मरण करू लागला, लोकांना मदत करू लागला, आईसोबत भजनात सहभागी होऊ लागला. प्रत्येक वर्षी तो आनंदानं वारी करू लागला, कारण आता त्याला वारीचा खरा अर्थ समजला होता. वारी म्हणजे फक्त पंढरपूरची वाट नव्हे, वारी म्हणजे मनापासून विठ्ठलाकडे जाणारी वाट. भक्ती म्हणजे फक्त पूजा नव्हे, भक्ती म्हणजे प्रेम, सेवा आणि नम्रता. आणि विठ्ठल विठ्ठल म्हणजे प्रत्येकाच्या मनात उभा असलेला करुणेचा, प्रेमाचा आणि भक्तीचा आधार. म्हणूनच वारकरी आजही म्हणतात, ज्ञानोबा माऊली तुकाराम, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. या नामघोषातच त्यांना संपूर्ण आयुष्याचा आनंद सापडतो.